श्रेष्ठ श्री निवृत्तीनाथ महाराजांची पालखी दातली या ठिकाणी रिंगण सोहळ्यात काही वेळातच या पालखीचं आगमन होणार आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो दातलीमध्ये जो रिंगण सोहळा आहे त्या रिंगण सोहळ्याची मोठ्या जल्लोषात स्थानिक ग्रामस्थ असतील किंवा प्रशासनाकडून चांगल्या पद्धतीने तयारी करण्यात आली। या ठिकाणी साऊंड सिस्टीम उभारणीचं काम देखील सुरू आहे। प्रशासनाकडून आरोग्य सेवा असेल त्याच दृष्टीने शौचालय असेल या शौचालयाचं देखील उभारणीचं काम या ठिकाणी प्रशासनाकडून व स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आहे। ठिकाणी रिंगण सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून आपल्यासोबत काही ग्रामस्थ आहेत। काय सांगाल कशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या ग्रामस्थांकडून रिंगण सोहळ्याची तयारी करण्यात आली? रामकृष्ण हरी संत निवृत्तीनाथ संस्थानाने ज्या माध्यमातून आम्हाला सांगितलं गेलं का रिंगण सोहळा जर उत्साह साजरा करायचा असेल तर तुम्ही योग्य पद्धतीनं थोडंसं नियोजन करा। तर त्यांनी जे आम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही वारकरी जसे भाविक आमच्याकडे येतात, प्रतिवर्षी येतात, 7 वर्षापासून रिंगण सोहळा चालू आहे, त्या पद्धतीने आम्ही त्यांना सांगत असतो। म्हणजे आम्ही गावकऱ्यांकडून करून घेतो। उत्साहामध्ये आमचे बरेच असे काही मुलं आहे का त्यांना सांगितलं योग्य वेळी त्यांनी येणं, ही लेवल वगैरे त्यांच्याकडनं आम्ही करून घेतली। गावकऱ्यांचं प्रत्येकाचं सरपंच असेल, उपसरपंच असेल, सर्व ग्रामस्थ आहे, सर्वांनी आम्हाला खूप काही मोलाचं सहकार्य करतात प्रतिवर्षी का जसे कदाचित कोणाला जर लागलं तर आम्ही आरोग्य सेवा म्हणजे संस्थान देत असतं आम्हाला। पोलीस वगैरे जर कोणाला नकळत कदाचित नकळत तसे घडत नाही पण नकळत घडलं तर त्यांच्या सुविधा आम्हाला भेटतात आणि वारकऱ्यांचं भरपूर काय सहकार्य असतं। साधारणतः हे जे मैदान आहे हे मैदान तयार करण्यासाठी किती वेळ लागला? म्हणजे एक पालखी सोहळा आहे, पालखी सोहळ्याची तयारी म्हणजे खूप मोठा जबाबदारी तुमच्या अंगावरती, खूप मोठी जबाबदारी। साधारणतः किती दिवसाचा कालावधी या सगळ्या गोष्टीसाठी लागला? सुरुवात जेव्हा केली पहिल्या वर्षी आम्हाला खूप काही थोडं कष्ट करावं लागलं कारण ही प्रायव्हेट जागा आहे। तरी पण त्या बिचारीने मन मोकळ्यापणाने सांगितलं का प्रतिवर्षी तुम्ही जेव्हा येणार आहे तर त्यावेळेस आम्ही तुम्हाला नाही म्हणणार नाही। तर बरंच असे काय काटे वगैरे बाबळीचे झाडं वगैरे होते, तर पहिल्या वर्षी खूप काय आम्हाला कष्ट करावं लागलं। त्यानंतर प्रतिवर्षी आता जेव्हा सोहळा जवळ येत असतो त्यानुसार आम्हाला पण त्या सोहळ्याचे डोळे लागत असतात। मग आम्ही त्यांना बोलवत असतो संस्थानाला का बघा काय करायचं काय, त्यांचं पण अगोदर पत्र येत असतं, ते पण आम्हाला विचारत असतात। मग सर्वांना एकत्र करून ट्रॅक्टरची गरज असते, ट्रॅक्टर आणतो, आम्ही लेवल करून घेतो। काटे वगैरे कुठं असेल का जेव्हा रिंगणामध्ये पळत असताना कोणाला काटा भरू नये याचा पण आम्ही विचार करतो। आणि जेव्हा वारकरी येतात वारकऱ्यांचा वारा जरी आमच्या अंगाला लागून गेला तरी सर्व वारून जात असतं, ही आमची आत्मभावना आहे। नक्कीच या ठिकाणी दातली ग्रामस्थ सर्वजण एकत्र येऊन या संपूर्ण रिंगण सोहळ्याची तयारी करत असतात। कॅमेरा पर्सन प्रीतम श्रेळेसह मी सचिन आव्हाड, दातली, सिन्नर। तेही याची डोळा अनुभवूया निवृत्तीनाथांच्या संगे पांडुरंगाचा सोहळा। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क प्रस्तुत आनंदवारी। श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर, दररोज फक्त आपल्या उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कवर।